चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. हा 18 फेब्रुवारीचा व्हिडिओ होता इन्नो. तर मी चालले होते बहिणीच्या घरी. तर लग्न आहे, पुऱ्या करण्यासाठी रवा भाजून आणि पुऱ्या करायच्या होत्या. तर छान इथं शिवजयंतीची आपली तयारी चालू होती. तर चला आता बहिणीच्या घरी भेटू. इथे भाजलाय रवा. इथं चालू आहे गूळ किसायचं काम. चला इथं 3.5 किलो गूळ आहे आणि 5 किलो रवा भाजला आहे. आता इथं घ्यायचं आहे आपल्याला 1 ग्लास पाणी. चला इथं 1 ग्लास पाणी घेतलं आहे. आता आपल्याला हे चाळणी धुवून इथं थोडा पाक करून घेऊन आणि पुरणाच्या चाळणीने गाळून घ्यायचं रव्यामध्ये. इथं पाक करायचं काम चालू आहे. गुळात पाणी घेतलं आहे फुलपात्र. 1 ग्लास घेतलं होतं पण 1 ग्लास नाही वापरायचा, आधी अर्धाच घेतला आहे मी ग्लास. बघू. आणि पाणी थंड घ्यायचं आहे. पाक आहे ना पुरणाच्या चाळणीने गाळून घ्यायचा रव्यामध्ये. तर इकडं रवा भाजलेला आहे. चला इथं पाक गाळून घेतोय आम्ही रव्यामध्ये गुळाचा पाक. आणि असे चाळणीने गाळून घ्यायचा, म्हणजे खडे असले तर वरती राहून जातात. उभ्या ह्याच्यात सौ करती सारं करंजांचं का लावली. तोंड दाखव, तोंड दाखव. उभ्या ह्याच्यात घेते. चला इथं सारण रेडी आहे. आता उद्या आपण याच्या पुऱ्या बघणार आहे, नाशिक स्पेशल पुऱ्या. तर आता हे ना संध्याकाळी परत फोडावं लागतं, कारण गुळाचा पाक असल्या म्हणून थोडं कडकपणा येतो. इथं सारण झालेलं आहे. आता झाकून ठेवायचं. झाकून ठेवलंय. त्याला इथं बेसन आणि बाजरीचं पीठ थोडं भाजून घेतलंय. हा टाक. इथं मैदा आहे 3 किलो. इथं आमच्या निकमताई सारण फोडताय. हे पुऱ्यांचं सारण, लग्नाच्या पुऱ्या. आता बेसन आहे. इथं मैदा, बाजरीचं पीठ आणि मीठ. पोरी काय करणार, बेसन टाकलंय बाजू. आवरले सकाळपासून काम सगळे, पण मग चला इथं मिक्स केलंय बेसन, बाजरीचं पीठ, मीठ आणि मोहन तेलाचं. आता पाणी छान घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. सुपसुतवायचं काम चालू आहे. घट्ट पीठ मळलंय. सुपसुतवायचं चालू आहे. पुऱ्यांच्या आधी केले जाणारे. इथं चालू आहे पूजा आधी गणपती बाप्पांची. चला इथं हळदी कुंकू लावायचं काम चालू आहे. मागून सारा गायची बाई ती गायची बाई. मागून सारा गायची बाई ती गायची बाई ती. पांडवाच्या दारी बाई
गणराया तुम्ही यावा ग यावा तुम्ही यावा गणराया तुम्ही यावा घ्यावा बाई घ्यावा ग घ्या ग बाई गणरायाची मदत 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 आली सार जाकुदत आली सार कुदत 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 घागराचे गा सई बाई ग बाई बाई तू उचलली ग बाई तुला सुपारी चढाऊ बाई डाऊ गडाऊ नवरा नवरी घासली बाई ग बाई दोन्ही पाया बाई पाया ग पाया बाई पाया जाते सवर ग सई बाई ग बाई तुला सुपारीचा पाया बाई पाया ग पाया बाई पाया मांडवाच्या दारी ग सई बाई ग बाई नवराला परण्या परण्या घाली परण्या मांडवाच्या दारी ग सई बाई ग बाई हाती चित्तरले खांब अवतरले राम राम गेले 15 रुपये दिले 15 सासूबाईची फोडणी तोडणी ननंदबाईचं बाळातपण उरलं सुरलं शिकावर ठेवलं शिका फुटलं मडकं तुटलं व घळ गेला परसदारी परसदारीचा पाय काय नाव घेते ऐका नाव घेते आत यमुना व मारुतीची नात नाव घेते एक कृष्णा व संगीताची लेक नाव घेते लाडी अनिता व संजयची धाडी नाव घेते गाई हितेश रितेश व आदितीची ताई नाव घेते हौशी ओवीची मावशी नाव घेता घेता नाही आला आळस दारी लावावी तुळस तुळशीला घालते पाणी आकाशरावांचं नाव घेते मी त्यांची राणी छान 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 प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस मग आता तुम्ही त्या दिवशी मला एवढी चला इथं चालू आहे पुऱ्या तळायची तयारी सुनबाई तळतीये तिकडे ठेवले आहे पेपरवर कॉम्प्युटर सायन्सला घेतलं तिसरं वर्ष असेल तिचं कविता पण स्वयंपाकाला पण होतो खाली खूप भयानक होतं ते हे झालं होतं त्या लग्नाला मुंबईला स्वस्तिक उल्हासनगरला होतं ना लहान्याला मुलगी वाटली चला इथं झाले आता आपल्या पुऱ्या इकडं रुखवतासाठी शंकरपाळे स्वस्तिक करंजा आणि इथं होता नाश्ता भजी आणि कुरड्या सोनबाई तळी ती बाकीच्या राहिलेल्या तर कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चलो बाय